सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत हद्दीतील जुने भाजी मार्केट परिसरात मंगळवारी 30 जून रोजी सायंकाळी सुमारे 5:30 वाजण्याच्या सुमारास जीर्ण इमारतीचा काही भाग अचानक कोसळला। मंगळवारी दिवसभर सतत पाऊस सुरू होता। मोठा आवाज झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी दिली। या घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत व्यापाऱ्यांची भेट घेतली, तसंच कोसळलेल्या भागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी मंगळवारच्या या सर्व घटनाक्रमाबद्दल माहिती देताना सांगितलं की जुने भाजी मार्केट परिसर पाहणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले की जुने भाजी मार्केटची संपूर्ण इमारत अत्यंत जीर्ण झाली असून तिचे आयुष्य संपले आहे। इमारतीचा काही भाग कोसळल्याने संभाव्य धोका अधोरेखित झाला असून सध्या काही व्यापारी याच इमारतीत व्यवसाय करत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। या इमारतीची केवळ डागडुजी करून प्रश्न सुटणार नाही। सुमारे 40 ते 50 वर्षे जुनी झालेली ही इमारत तातडीने निर्लेखित करणे आवश्यक आहे। व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची सुरक्षित व्यवस्था केली जाईल। तसेच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी आधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन व्यापारी संकुल उभारण्यात येईल। भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी जीर्ण इमारत हटविण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार आहे, अशी कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी ग्वाही दिली, असे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी सांगितले आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर, अनिल मेस्त्री, राजू म्हापसेकर, आबा दुखंडे, जमील कुरेशी, संतोष काकडे, संतोष महाजन, सचिन कुवळेकर, गुरु मोहम्मद शेख, दत्ता प्रसाद बिडिये, भगवान कासले, संगीता जयताळकर, एजाज काझी, देवराज जाधव, बंडू कोदे, जयवंत जाधव, शेखर बाणे, लक्ष्मण महाडिक, सहित नाईक, अविनाश गावडे, हेमंत नाडकर्णी, विशाल राजपूत आदी उपस्थित होते, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट, आपली सिंधुनगरी न्यूज।